नांदगाव शिवसेना ठाकरेगड तालुका प्रमुखाच्या दुकानात गांजा आणि विमल गुटख्याच्या पुड्या पोलिसांनी रात्री छापा टाकत जप्त केल्या आहे। या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। मनमाड पोलीस उपाधीक्षक यांच्या पथकाने तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांच्या दुकानातून 8 किलो गांजा आणि 40 किलो गुटख्याच्या पुड्या जप्त केल्या आहे। या घटनेची कुठलीही शहानिशा न करता तालुका प्रमुखांवर राजकीय षडयंत्र रचून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा निषेध करत आज नांदगाव मनमाडमध्ये बंद पुकारण्यात आला आहे। दरम्यान शिवसेना जिल्हा ग्रामीण अध्यक्ष गणेश दात्रक यांच्या नेतृत्वाखाली मनमाड येथे शिवसेना पदाधिकारी यांनी शहरातून फेरी काढत घोषणाबाजी केली। तर नांदगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नांदगाव तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल नांदगाव मनमाड शहर मंगळवारी सर्वपक्षीय तथा व्यापारी बांधवांनी बंद ठेवले होते। येथील गांधी चौकात पथकाद्वारे बंद जाहीर करण्यात आला। यावेळी सर्व पक्षीयांनी यावेळी पाठिंबा दिला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन व्यथा मांडण्यात आल्या। ते निर्दोष आहे हे ज्या प्रशासनाने किंवा ज्या यंत्रणेने त्यांना खोटं गुन्हा दाखल केला त्याच यंत्रणाला आमची विनंती आहे तालुक्याच्या वतीने सर्वपक्षीय लोकांच्या वतीने का आपण सखोल चौकशी करावं आणि त्यांना निर्दोष मुक्त करावं। दुसरा एक विषय का याच्या निषेधार्थ मनमाड शहर आणि नांदगाव शहर या दोन्ही शहरांमध्ये बंदचा इशारा दिलेला आहे। उद्या बंद आहे। तर सगळ्या मनमाडकरांना आणि नांदगावकरांना सर्व पक्षातर्फे एक विनंती करतोय का जो अत्याचार किंवा जो अन्याय संतोष अण्णासारख्या किंवा सर्वसामान्य लोकांवर जो घडतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे आणि ह्या अत्याचाराला उद्यापासूनच तोंड फोडावे। याच्या पलीकडे जाऊन उद्याचं आंदोलन झाल्यानंतर पुढची दिशा देखील सर्व पक्षाच्या लोकांना, सर्व राजकीय संघटनांना, सर्व लोकांना विश्वासात घेऊन एक मोठी दिशा याबद्दल ठरवली जाईल आणि जे जे षडयंत्र करून राजकीय डावपेच करून जे खोटे गुन्हे दाखल होत आहे नांदगाव तालुक्यामध्ये ते जर रोखले गेले नाही तर याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतील। याची आपण सगळ्यांनी दखल घ्यावी। या ठिकाणी सगळे महाविकास आघाडी किंवा सर्वपक्षीय लोकांचे मी मनापासून आभार मानतो का संतोष अण्णासारख्या व्यक्तीसाठी आपण तुम्हाला फोन न करता देखील आपण इथं उपस्थित झाले। इथं सुज्ञ नागरिक देखील सर्व पक्षाचे लोक आहेत। तर सगळ्या पक्षांचे मी मनापासून आभार मानतो आणि उद्याच आपली सुरुवात आहे या संघर्षाविरुद्ध याला आपण सपोर्ट करा एवढंच मी विनंती करतो। जनजागर मराठीसाठी महेश पेवाल, नांदगाव।